25 ते 35% गर्भवती महिलांना लक्षणांसह मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय हार्मोनल बदलांचाही महत्त्वाचा वाटा असतो. प्रेग्नन्सीमध्ये जो मूळव्याधीचा त्रास होतो, पायल्सचा त्रास होतो, त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण प्रेग्नन्सीमध्ये जो मूळव्याधीचा त्रास होतो, पायल्सचा त्रास होतो, त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. वैद्यकीय दृष्टिकोनातून जर पाहिलं तर गर्भवती महिलांमध्ये ही बऱ्यापैकी सामान्य समस्या आहे आणि साधारणपणे 25 ते 35% गर्भवती महिलांना लक्षणांसह मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो. गर्भावस्थेच्या कोणत्याही टप्प्यावर मूळव्याध होऊ शकते. मात्र सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टर यामध्ये हा त्रास जास्त दिसून येतो. यावेळी होतं काय की गर्भाशयाचा आकार वाढलेला असतो, त्यामुळे पोटावरचा दाब वाढतो आणि पेल्विक रिजनमध्ये रक्ताभिसरणामध्ये शिरांमध्ये रक्त साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर प्रसूतीनंतर म्हणजे डिलिव्हरीनंतर, विशेषतः योनिमार्गे प्रसूती झाल्यानंतर म्हणजेच नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर, प्रसूती दरम्यान जास्त जोर लावल्यामुळं आणि शिरांवर दाब वाढल्यामुळे सुद्धा मूळव्याध दिसून येते. आता हे मूळव्याध होण्यामागे कोणते शारीरिक बदल कारणीभूत असतात बरं? गर्भावस्थेत मूळव्याध निर्माण होण्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात. यामध्ये यांत्रिक, रक्तवाहिन्यांशी संबंधित आणि हार्मोनल घटकांचा समावेश होतो. गर्भाशयाचा आकार वाढल्यामुळे पेल्विक रिजनमध्ये रक्तवाहिन्या इन्फेरियर व्हेना कॅव्हा म्हणजेच शरीराच्या खालच्या भागातून हृदयाकडे रक्त नेणाऱ्या मोठ्या शिरेवर दाब येतो. त्यामुळे रक्त शरीरामध्ये साचू शकतं आणि मूळव्याधीच्या रक्तवाहिन्या होऊ शकतात. आणि प्रेग्नन्सीमध्ये गुदाशयासह शरीरातील रक्तवाहिन्यांवर अधिक ताण येतो आणि मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. याशिवाय हार्मोनल बदलांचाही महत्त्वाचा वाटा असतो. गर्भावस्थेत प्रोजेस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढते, त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंती शिथिल होतात, रिलॅक्स होतात. परिणामी शिरांची लवचिकता आणि त्यांचा आकार वाढतो आणि मूळव्याधीच्या शिरा अधिक सहजपणे होऊ शकतात. गर्भावस्थेमध्ये कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता ही देखील एक महत्त्वाची समस्या आहे. मलविसर्जन करताना जास्त जोर लावल्यामुळे गुदद्वाराच्या भागावरचा दाब वाढतो आणि त्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता आणखी वाढते. आता तुम्हाला कोणते त्रास होऊ शकतात, कोणती लक्षणं तुम्हाला दिसली तर तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे हे समजणं खूप गरजेचं आहे. मलविसर्जनाच्या वेळी गुदद्वारातून रक्तस्राव होत असेल, गुदद्वाराभोवती खाज येत असेल, अस्वस्थता, सूज किंवा वेदना होत असतील, विशेषतः शौचाच्या वेळी अशी लक्षणं दिसत असतील तर मात्र तुम्ही डॉक्टरांकडे दाखवलं पाहिजे, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. काही महिलांना गुदद्वाराभोवती गाठ जाणवू शकते आणि मूळव्याधीचा भाग बाहेर येताना दिसू शकतो. आणि कॉन्स्टिपेशनसोबत मलविसर्जन करताना जास्त जोर लावणं हे देखील एक महत्त्वाचा संकेत आहे. मात्र प्रत्येक वेळी गुदद्वारातून होणारा रक्तस्राव केवळ मूळव्याधीमुळेच होतो असं समजणं चुकीचं आहे. अनेक कारणं असू शकतात. कधी कधी गुदद्वाराला भेग पडू शकते, त्याला फिशर असं म्हणतात, किंवा इतर ॲनसशी संबंधित आजारामुळे सुद्धा रक्तस्राव होऊ शकतो. म्हणून योग्य निदान करण्यासाठी आणि समस्येची तीव्रता जाणून घेण्यासाठी डॉक्टरांकडून काळजीपूर्वक तपासणी करणं आवश्यक आहे. आता प्रेग्नन्सीमध्ये जर हा पायल्सचा त्रास होत असेल तर उपचार कसे करता येतील? सर्वप्रथम आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करावे लागतात. खाण्याच्या सवयी बदलाव्या लागतात, पाणी पिण्याची सवय बदलावी लागते. त्यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते. आणि तंतुमय पदार्थ आणि फायबरयुक्त डाएट घ्यावं लागतं. पुरेसं पाणी पिणं आणि मध्यम स्वरूपाचा नियमित व्यायाम करण्याचा सल्ला यामध्ये दिला जातो. म्हणजेच याने काय होतं, कॉन्स्टिपेशन दूर व्हायला मदत होते. यासोबतच कोमट पाण्यात बसण्याची प्रक्रिया, त्याला सीड्स बाथ असं म्हणतात, त्यामुळे सुद्धा तिथल्या वेदना, सूज कमी होऊ शकते. आणि तुम्हाला जर जास्त वेळ बसण्याची सवय असेल किंवा मलविसर्जन करताना खूप जोर लावायची सवय असेल तर ती टाळावी लागणार आहे. आणि जेव्हा केव्हा शौचाची इच्छा होते किंवा वेग येतात त्यावेळी तो जास्त वेळ दाबून ठेवायचा नसतो, तर त्यावेळी शौचाला गेलंच पाहिजे. हे सगळे उपाय औषधाशिवाय करता येणाऱ्या सुरक्षित उपाययोजना म्हणता येतील आणि अनेकदा यामुळे लक्षणांमध्ये चांगला आराम मिळतो. बहुतेक वेळा गर्भावस्थेशी संबंधित मूळव्याध प्रसूतीनंतर हळूहळू कमी होते आणि बरी होते, कारण प्रसूतीनंतर शिरांवरचा दाब कमी होतो आणि हार्मोन्सची पातळी पुन्हा सामान्य होऊ लागते. आणि काही परिस्थितीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य लोकल औषधांचा वापर देखील केला जाऊ शकतो. म्हणजे लोकल ॲप्लिकेशन
काही तेल लावले जातात किंवा काही ऑइंटमेंट लावले जातात तिथे, तर त्यांनी सुद्धा बरं वाटू शकतं. लक्षात घ्या, गर्भावस्थेमध्ये मूळव्याध ही सामान्य समस्या असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. बद्धकोष्ठता टाळणं, पुरेसं पाणी पिणं, फायबरयुक्त आहार घेणं, नियमित हलका व्यायाम करणं आणि मलविसर्जनाच्या वेळी जास्त जोर न लावणं यामुळे त्रास कमी होण्यासाठी मदत होत असते. लक्षात घ्या, गुदद्वारातून रक्तस्राव, तीव्र वेदना, जास्त सूज आणि गाठ बाहेर येणं अशी लक्षणं दिसली तर योग्य तपासणीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला असा काही त्रास असेल प्रेग्नन्सीमध्ये तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि होणाऱ्या त्रासातून लवकर आपली सुटका करा. स्वस्थ राहा, मस्त राहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.